नमस्कार मित्रांनो, मी अक्षय खांडेकर, शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण ट्रॅक्टरसाठी महा-डी-बी-टीवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत. जर चॅनेलवर तुम्ही नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूयात ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा. आपल्याला गुगलवरती यायचंय. इथं आल्यानंतर आपल्याला सर्च करायचंय गुगलवरती महा-डी-बी-टी फार्मर असं आपल्याला सर्च करायचं. सर्च केल्यानंतर इथं आपली पहिली वेबसाईट ओपन होईल. ॲग्री लॉग इन महाराष्ट्र mha-dbt.maharashtra.gov.in वेबसाईट लॉग इन होईल. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता हे आपल्याला इथं बॅक यायचंय आणि इथं आपल्याला शेतकरी आयडी प्रविष्ट करा. त्याच्यामध्ये आपला जो काही फार्मर आयडी आहे तो फार्मर आयडी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि ओटीपी पाठवा या बटनावरती क्लिक करायचंय. ओटीपी पाठवा या बटनावरती क्लिक केल्यानंतर जो काही आपला आधार लिंक मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी आपल्याला इथं ओटीपी प्रविष्ट करा या जागी आपल्याला टाकून घ्यायचंय. ओटीपी तपासा या बटनावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर आपला ओटीपी व्हेरीफाय होईल. ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर आपण नेक्स्ट पेज वरती रिडायरेक्ट होईल. तर इथे आपण आता दुसऱ्या पेज वरती रिडायरेक्ट झालेलो आहोत. इथं आपली आता वैयक्तिक माहिती आपल्याला इथे दाखवली जाईल. इथं आपली 100% प्रोफाईल भरणं गरजेचं आहे. तर इथं आपल्याला घटकासाठी अर्ज करा या बटनावरती टॅप करायचंय आणि इथं आता आपण ट्रॅक्टरसाठी अर्ज करतोय. त्यासाठी आपण इथं कृषी यांत्रिकीकरण या घटकामध्ये आपण बाबी निवडा या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचंय. बाबी निवडा या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण आपला जो काही फॉर्म आहे ज्या घटकासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे तो फॉर्म इथे ओपन होईल. सर्व्हरचा इश्यू असेल त्यावेळेस थोडासा इथं लोड घेऊ शकतं. तर आता इथं आपला फॉर्म ओपन झालेला आहे. तर आपल्याला मुख्य घटक निवडायचा आहे. तर आपला मुख्य घटक आहे कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य. तर ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला तपशील निवडा असं दिलेलं आहे. तर इथं आपल्याला तपशील निवडून घ्यायचा आहे. तर आता तपशीलमध्ये आता बऱ्याच प्रकारचे इथं आपल्याला तपशील दिलेले आहेत. आपण आता इथं ट्रॅक्टरसाठी अर्ज करतो त्यामुळे इथं आपल्याला ट्रॅक्टर निवडायचं आहे. आता याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की इथं व्हील ड्राईव्ह प्रकार निवडा असं सांगितलेलं आहे. तर आपल्याला जे काही आपलं गरजेचं आहे 2WD आणि 4WD हे आपल्याला इथं निवडून घ्यायचं आहे. आणि HP श्रेणी आता याच्यामध्ये 4 प्रकारच्या श्रेणी दिलेल्या आहेत. 20 PTO HP पर्यंत, 20 ते 40, 40 ते 50 आणि 50 PTO पेक्षा जास्त. आपल्या रिक्वायरमेंट नुसार इथं आपण आपली HP सिलेक्ट करून घ्यायची. मी 20 ते 40 PTO HP सिलेक्ट केलेली आहे. खाली आपल्याला आम्ही पूर्वसंमतीशिवाय कोणत्या अवजारे खरेदी करणार नाही तर टिक करायचं. एकदा चेक करायचं व्यवस्थित आहे का आणि खाली आपल्याला जतन करा या बटनावरती क्लिक करायचं. आपला अर्ज समाविष्ट झालेला आहे. तर अजून कुठल्या अर्जासाठी अर्ज करायचा असेल तर यस करायचं, नसेल तर नो करून पुढे जायचंय. इथं आपला अर्ज इथं सबमिट केलेला आहे. तर पुढे आल्यानंतर इथं आता आपल्याला अर्ज सादर करा असा एक टॅब दिसेल. तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. खाली आल्यानंतर इथं आपला तालुका दिसेल, त्याच्या पुढे पहा असा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचंय. ओके करायचंय. ओके केल्यानंतर अजून एकदा आपल्या पुढे आपण ज्या बाबींसाठी अर्ज केलेले त्या बाबी आपल्याला इथं दिसतील. आता आपण ट्रॅक्टरसाठी अर्ज केला होता त्याच्या पुढे आपल्याला एक पहा असा एक ऑप्शन दिसतोय, त्याच्यावरती आपल्याला पुन्हा एकदा क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तीच बाब आपल्याला इथं खाली एकदा दिसेल, ती एकदा पूर्ण चेक करायचे. आपली श्रेणी वगैरे आपण बरोबर निवडली आहे का तर एकदा चेक करून खाली आपल्याला योजनेत बाबीसाठी आपली निवड होईल. त्याच्यावरती आपल्याला ह्या चौकटीमध्ये इथे येऊन आपल्याला इथे क्लिक करायचंय. क्लिक करून अर्ज सादर करा याच्यावरती टॅप करायचं. आता इथं आपला अर्ज यशस्वीपणे भरलेला आहे. आता इथं आपल्याला लागू केलेले घटक किंवा इथं आपण इथे पाहू शकता की घटक इतिहास पहा ह्याच्यावरती आपण जर क्लिक केलं तर आपण ज्या ज्या घटकांसाठी अर्ज केलेले आहेत आणि त्याची आता सध्याची स्थिती काय आहे ते आपल्याला इथं दिसेल.
आता लागू केलेले घटक मध्ये आपण जे काही घटक लागू म्हणजे आपण ज्या घटकासाठी अर्ज केलेले ते घटक आपल्याला इथं दिसून येतील. आता इथं खाली आपल्याला हे सर्व घटक दिसतील. कुठल्या कुठल्या बाबींसाठी आपण अर्ज केला ते इथे दिसेल. इथं आपल्याला अर्जाची स्थिती सुद्धा दिसेल. आता वेटिंग लिस्ट मध्ये आहे, एका डॉक्युमेंट अपलोड करण्याच्या स्टेजवरती आहे, इथं आपल्याला इथे चेक करू शकता. इथून तुम्ही अर्जाची पावती, फीची पावती सुद्धा इथून डाउनलोड करू. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.